तुम्ही ओव्हरवेट आहात का? वेट लॉस हे तुमचं टार्गेट आहे का? ओव्हरवेट आहात आणि याच्यामुळे तुम्हाला रोज पाय दुखतात, गुडघे दुखतात असा तुमचा प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला असं वाटत असेल ना, की आपली बॉडी आपल्याला मनासारखं जीवन जगू देत नाहीये. प्रत्येक वेळेला जेव्हा पेन होतं, जेव्हा पाय दुखतात, गुडघे दुखतात, तेव्हा नकोसं होतं. आणि हे वेट कधी उतरेल, कशामुळे उतरेल, माझं हे पेन, पायदुखी कधी थांबेल, असं तुम्हाला होऊन जातं. असं वाटणं अगदी साहजिक आहे. तुमच्या या ओव्हरवेटसाठी आणि त्याच्यामुळे होणाऱ्या पायदुखीसाठी काय करता येईल, याच्यावर कशी मात करता येईल, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमचा हा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. ओव्हरवेट असणं हा एक अगदी कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे आणि या ओव्हरवेटमुळे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स होतात. फक्त दिसायला खराब दिसतं असं नाही आहे, त्याच्यामुळे वेगळे वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. आणि त्याच्यापैकी एक प्रॉब्लेम जो होतो तो म्हणजे पायदुखी. वजन खूप जास्त असल्यामुळे पाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात. कधी कधी अगदी पाऊल टाकणं सुद्धा डिफिकल्ट होऊन जातं. खूप पेन होत असतं आणि त्या पेनफुल स्थितीमध्ये आता काय करायचं, हे वेट कसं कमी करायचं, ही पायदुखी कशी कमी करायची, असा प्रश्न पडतो. अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, मीनाची. मीना ही एक साधारण 40s मधली बाई आणि तिला हाच प्रॉब्लेम होता, ओव्हरवेटचा, ओबेसिटी. ती खूप प्रयत्न करत होती वजन उतरवण्यासाठी. गेल्या 10 वर्षापासून तिचं वजन जास्त होतं. तिच्या मुलांच्या जन्मानंतर तिचं वजन वाढायला लागलं आणि गेल्या 10 वर्षापासून ती स्ट्रगल करते ओव्हरवेटशी, ओबेसिटीशी. आणि या ओबेसिटीमुळे हळूहळू तिचे पाय दुखायला लागले, कारण या पूर्ण बॉडीचं वजन पायावर यायला लागलं आणि हळूहळू ते पाय दुखणं खूपच वाढायला लागलं. असंच एकदा ते सगळे फॅमिली पिकनिकला चालले होते. गाडीमधून जायचं होतं, गाडीमध्ये चढून बसायचं होतं आणि तिच्या पायामध्ये एक जोराची कळ आली. तिला पाऊल पुढे टाकताच येईना. आता काय करायचं समजेना. तिच्या डोळ्यात पाणी आलं, तिला खूप वाईट वाटलं, तिला खूप हेल्पलेस फील झालं. हे काय होतंय माझ्याबरोबर, हे कसं यातून बाहेर पडायचं. किती प्रयत्न केले तरी वजन काही कमी होत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स वाढतच जात आहेत. या चक्रामधून कसं बाहेर पडायचं हे तिला समजत नव्हतं. तिच्या या पेनमुळे सगळेच तिथे स्टक झाले. तिची फॅमिली तिच्या बरोबर होती, मुलं, हस्बंड, आणखी फॅमिली मेंबर्स होते. आणि या तिच्या कंडिशनमुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं आणि त्यांचा जो पिकनिकचा मूड होता तो तिथेच निघून गेला. सगळ्यांचाच या गोष्टीमुळे मूड ऑफ झाला. सगळ्यांना तिच्यासाठी वाईट वाटत होतं. पण करणार काय? तुमच्या बाबतीत असं होतं का? ओव्हरवेटमुळे तुमचे सुद्धा पाय दुखतात, अचानक पाय दुखायला लागतात. एखादा प्रोग्राम ठरलेला असतो, पण त्या प्रोग्रामला जाता येत नाही, तो प्रोग्राम अटेंड करता येत नाही. किंवा कधी कधी सकाळी उठल्यावर पाय दुखायला लागतात, कधी कधी झोपेमध्ये पाय दुखायला लागतात. हे हे जे सगळे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे स्टक फील होतं, राईट? असं वाटतं की आपल्याला मनासारखं जीवन जगता येत नाहीये आणि हे कोणालाच नको असतं. सगळ्यांना एक मनासारखं जीवन जगायला हवं असतं, एक पेन फ्री लाईफ हवं असतं. मीना तिच्या वेट लॉससाठी खूप दिवसापासून डायटिंग करत होती, पण तिचं वजन उतरत नव्हतं. थोडंसं कमी व्हायचं, पुन्हा वाढायचं. आणि एक्सरसाइज सुद्धा करत होती, पण वजनामुळे तिला तेवढा एक्सरसाइज करायला जमत नव्हता. जसा जमत होता तसा ती करत होती, पण या सगळ्या प्रयत्नांना काही यश मिळत नव्हतं. वजन थोड्याफार फरकाने सेमच होतं, पण या वजन वाढण्यामुळे तिच्या हेल्थमध्ये परिणाम व्हायला लागला. पाय दुखायला लागले. सुरुवातीला थोडेसे दुखायचे, तिने इग्नोर केलं, पण हळूहळू हे पायदुखी, गुडघेदुखी खूप वाढायला लागली आणि तिचं जीवनच विस्कळीत होऊन गेलं.
पायदुखीवर वेगळे उपाय, वजन वाढण्यावर वेगळे उपाय हे सगळं चालू होतं. पण फारसा काही त्याच्यात फरक पडत नव्हता. तुम्हाला सुद्धा पायदुखीचा त्रास असेल, ओव्हरवेट तुम्ही असाल आणि त्यामुळे वरचेवर पाय दुखत असतील, गुडघेदुखी असेल, तर आज मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स तुम्ही फॉलो करून बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा सांगणार आहे. ती गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. पाय दुखत असतील तर तुम्ही वजन तर कंट्रोलमध्ये आणायलाच हवं. त्याच्यासाठी माइंडफुल ईटिंग करायला हवं. जे काही तुम्ही खाताय हे जेव्हा भूक लागते तेव्हाच तुम्ही खायला हवं. आणि जे खाताय हे बॉडीला नरिश करण्यासाठी खायचं आहे. आवडतंय म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून किंवा इमोशनल ईटिंग हे अवॉइड करायचं आहे. ऑलवेज माइंडफुल ईटिंग करायचं आहे. दुसरी गोष्ट, जमेल तसा एक्सरसाइज करायचा आहे. बॉडीला ऑलवेज मूवमेंट पाहिजे. पायांना मूवमेंट पाहिजे. जेवढी मूवमेंट असेल तेवढं वजन कंट्रोलमध्ये राहील. हे तर करायचंच आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे पाय दुखत असतील तर तुमचं फुटवेअर, तुम्ही जी काय चप्पल किंवा सँडल वापरताय ही सुटेबल आहे का चेक करा. त्याच्यामुळे तर तुमचे पाय दुखत नाही आहेत ना, हे सुद्धा तुम्ही चेक करा. प्लस तुम्ही सारखं उभं राहून काम करत असाल, मे बी किचनमध्ये असेल किंवा तुमच्या वर्कप्लेसमध्ये असाल, तर मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्या. कंटिन्युअस उभं राहून काम केलं तर आणखी वजन येतं पायांवर आणि पाय दुखायला लागतात. तर या छोट्या टिप्स फॉलो करून बघा. आणि ओव्हरवेट जे असतं, ओबेसिटी जी असते, जी प्रयत्न करूनही कमी होत नाही, त्याचं एक महत्त्वाचं कारण असतं इमोशनल बॅगेज. हे जे बॅगेज आतमध्ये असतं त्याच्यामुळे वजन वाढत असतं. आणि जसं जसं हे इमोशनल बॅगेज कमी व्हायला लागतं तसं तसं वजन कमी व्हायला लागतं. आणि मीनाने सुद्धा शेवटी हेच केलं. जेव्हा तिने तिच्या इमोशनल बॅगेजवर काम करायला सुरुवात केली तेव्हा हळूहळू तिचं वजन कमी व्हायला लागलं आणि वजनामुळे होणारी पायदुखी, गुडघेदुखीसुद्धा कमी झाली. तुम्हाला सुद्धा ओबेसिटीचा प्रॉब्लेम असेल, वेट लॉस हे तुमचं टार्गेट असेल, कारण या ओव्हरवेटमुळे तुमचे पाय दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत, तर मी तुम्हाला माझ्या फ्री वेबिनारसाठी इन्व्हाइट करते. येत्या रविवारी म्हणजे 9 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता वेट लॉस वेबिनार होणार आहे. हा वेबिनार फ्री आहे. हा वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा. हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. तुम्ही मीनाच्या स्टोरीशी रिलेट करू शकताय का? ओव्हरवेटमुळे आणि पायदुखीमुळे, गुडघेदुखीमुळे तुमचं लाईफ लिमिटेड झालं आहे का? तुम्हाला सुद्धा मनासारखं लाईफ जगता येत नाही आहे का? असं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून बघा आणि 9 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या वेट लॉस फ्री वेबिनारसाठी रजिस्टर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्यांना ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे, ओव्हरवेटचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या शेअरिंगमुळे कोणाची तरी हेल्प होऊ शकते. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.